जय महाराष्ट्र. कसे आहात तुम्ही सर्वजण? खूप छान असा. मी पण खूप मस्त आहे. तर आज मस्त आम्ही बाहेर चाललो आहे. पनवेल नाही, शिवला चाललो आहे. ते माझ्या आजीला इकडे घेऊन चाललो आहे. ते हे करायचं आहे, तिला थोडंसं मॉलमध्ये न्यायचं आहे. आणि तिथं ते मसाजची हे आहे ना मशीन, त्या मसाजच्या मशीनमध्ये तिला मसाज करायची आहे. त्यासाठी तिला न्यायचं आहे मसाज रूममध्ये मसाज करायला. आय खाली बस ना, अशी बस ना, व्यवस्थित बस ना. तर तिला तिकडे न्यायचं आहे. रुद्र इकडे पाय. हा माझा छोटा बाबू आहे. हा माझा मोठा मुलगा. ही आली सोनल. हे बघा, हे सोनल, मी आणि माझी आजी आई. आम्ही जाणार आहोत मॉलमध्ये. असते तर आम्ही मॉलमध्ये हेच टी शर्ट घालतो जवा तवा. हा गरीब बिचारीला, गरीब आहे, कपडे नाहीत तिच्याकडे. तर मस्त आता आम्ही मॉलमध्ये जाणार आहोत. काय पटापट जेवण करू राहिली. पैसे देत नाही म्हणते आई. तिलाच तर नाही लगे. आईने तुला 100 रुपये दिले का? आई तिला दिले 100, मला लागते 100. 500 देत आई? हा खरं सांग, व्हिडिओ चालू आहे. 500 रुपये देऊ राहिले का? हा पक्का? इकडे पाय. 500 रुपये देऊ राहिले का? घे ना 1000. चला तर मग आम्ही जाणार आहोत. आता मस्त तयारी वगैरे करतो. जेव पटापट. वगैरे झाल्यात. हे बघा, तयारी वगैरे केली. तर आता चाललोय आम्ही. माझी आजी समोर गेली. माझ्या आजीची पण मस्त तयारी वगैरे केली मीनी. सोनल आणि मी आजीला घेऊन चाललोय मस्त मॉलमध्ये फिरायला. तिची तयारी केली, ते पण गेली समोर. तुम्हाला दाखवते चल पटापट. इकडे पाय. तयारी वगैरे केली मस्त. चल पटापट. चल. अजून आम्ही स्टेशनवर पोहोचलो नाही. आता पोहोचलो आम्ही स्टेशनवर. तिने आजीचा हात पकडायला पाहिजे, तर आजी तिचा हात पकडते. ते बोलते आजीपेक्षा माझं वय जास्त वाटते मला. चल. झालं का पिऊ? पाणी पितं का थोडं? पाणी अजून काही दे. आज पिऊन घे पाणी. कचऱ्यात टाक सोने. दे टाकून. पण डस्टबिन कुठे आहे इथं? डस्टबिन एक मिनिट सोय पकड. बाई पैशावाली आहे. आम्ही चालू वरती. आजी आजी आम्ही पुढं चालतो
आणि मधामध्येच लगे आजी एकदम मागे थांबते. मग आम्ही विसरून जातो. चाल पटापट. एवढी आरामानं चालते ना, एवढी आरामानं चालते, लय आरामानं चालते. चाल. मस्त वाटते की नाही? मस्त वाटते की नाही फिरायला आलं बाहेर की? हा, कसं वाटते? चांगलं वाटते. चांगलं वाटते. चाल मग बघूया. तिला एक्सिलेटरवर चालता येत नाही, त्यासाठी आता लिफ्टने चाललो आहे आम्ही. लिफ्ट मागच्या साईडला आहे. वरती गेली ते वरती आली नाही. चालता नाही येत म्हणते मला. आली असते पटकन तर आमचे मी पाय दुखवते बिनकामाचे. लिफ्ट एक्सिलेटर चालत नाही, त्यासाठी तिला लिफ्टमधून वरती आणला आता. पण आता बी ते अशी करते. मग आता पुढे थोडंसं चालायला पाहिजे ना एक्सिलेटरवर तिने पण. किती भारी वाटते, किती भारी वाटते. आई कसं वाटते मस्त बाहेर आल्यावर? चांगलं वाटते. हा, चांगलं वाटते का? चांगलं वाटते म्हणते बाहेर आल्यावर. चा हो, एक्सिलेटरवर आम्ही नालाय. आम्ही जे नाही करत एक्सिलेटरवर आणतो. आता ते त्या मशीनमध्ये जाणार आहे, थोडी मसाज करणार आहे. तिला मसाज करायचा आहे, त्यासाठी डायरेक्ट घेऊनच आलो. असं शरीर हालतोय डायरेक्ट त्याच्यामधून. जर काही झालं तर मी जिम्मेदार नाही. मी बी जिम्मेदार घेत नाही. सोडून पाहून चालले जाईल. तिला ते कसे बोलतात ते लोक की जास्त वयस्कर माणसाले त्याच्यामध्ये मसाज करू नाही शकत. पण हे ऐकत नाही, बोलते की नाही मी मसाज करतोच. तर ते मग त्यांना बोलली थोडं स्लो करा. ते बोलतात आता मशीन आहे, आपण नाही हे करू शकत ना. तर बोलली ऐकत नाही, तिला मसाज करायचीच आहे. तर म्हटलं त्यांना बोलली करा जरा थोडं हळूहळू, थोडं 5-10 मिनटं लगेच बंद करा. मग तिला काय करा? तर तिला मसाज करायचीच आहे. नाही नाही बाय. आता हिला जायचंय थोडंसं वॉशरूमला, तर आता वॉशरूम शोधतोय आम्ही इकडं. सोबत माझ्या पण पायाची मसाज करते मी. छान वाटत आहे, इसलिए
बोलते मी पण थोडी पायाची मसाज करते, काही गरज नाही तिला, दिवसभर नसं रिकामीच असते मी तरी वगैरे करते. तर मग एखाद्या वेळेचा माझे पाय दाबायला कोण नाही, आपण पण थोडी मसाज करे. बघा पाय बघा कसे हालायला लागले, छान वाटतं. लागली मसाज घ्यायला. हे बघा कसं वाटते, कसं वाटते. आई झाली, आई कसं वाटलं. हा ये बाहेर आहे. कसं वाटलं. हा हा चांगलं वाटलं ना. आवाज बी नाही येऊ राहिला तर ते आता. बरं वाटलं का जरासं. बरं वाटलं. खुश झाली का तू आता. हाती नको घेऊ चपला, पायात घाल, पाय टाक. आता चांगलं वाटतं. आता खनक धनक चाल जरा शिक. घाल चपला, चाल घे आता तू घे मसाज. हे घे चष्मा लाव, चष्मा लाव. शूट करत होतो, माझा 2-3 जरा फोटो वगैरे काढा. एवढ्या मॉलला आलो तर पण माझी आजी सगळ्यात पुढे गेली बघा. तिथून उभी राहून आम्हाला बघते बघा. तर आता मसाज वगैरे झाली, सगळं झालं. आता आम्ही निघालोय घराकडे जायला. काही फिरत वगैरे नाही, कारण की सगळ्या गोष्टी महाग आहेत, घेऊ पण काही शकत नाही. एवढा तर काही पैसा नाही आमच्याकडे की आम्ही काही मॉलमध्ये सामान घेऊ. मसाज करायची होती, थोडं फिरायचं होतं, थोडं तिला पण बाहेर यायचं होतं. मग तर चालतं थोडं पण हवामान थोडं चेंज होणार. पण एक्सिलेटर मागे गेलं, एक्सिलेटर पण खाली जायचं होतं. आता ये इकडनं, मग ये इकडनं. आणखी थोडंसं तिला एक्सिलेटरवरून नेते. इतकं भारी आहे ना, मेकअपचं पण साडी लावलेलं आहे बघा. भारी आहे सामान. तिथं मला लोक बघतायत, कारण की मी व्हिडिओ काढते ना, तर मला लोक असे आजूबाजूनी बघतायत की हे काय काढते म्हणून असं. चल पटापट. मस्त मसाज वगैरे झाली. तर आता आम्ही मस्त बाहेर चाललोय, म्हणजे घरी चाललोय. तर थोडंसं बाहेर जाऊ आम्ही, थोडं काही खाऊन पिऊन येऊ. लिफ्टमध्ये बरं वाटतं ना. पकडून ठेव, पकडून ठेव झाली. घरी आलोय. असा होता ब्लॉग. कसा वाटलाय तुम्हाला कमेंट करून सांगा. बाय बाय.